श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता तेवढं तुम्हाला दुःख त्रास का भेटतं? कारण ऐकून थक्क व्हाल. काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढंच त्यांच्या घरामध्ये दुःख त्रास आणि कष्ट वाढत असतात. असं का होतं? हे जास्तीत जास्त लोकांसोबत होतं. असे जे लोक जेवढे देवांची भक्ती करणारे असतात, जे देवांची कृपा प्राप्त करू इच्छित अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यांच्यामुळं त्यांच्या घरात दुःख, त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होतात, तर कधीकधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता येत राहते. असे का होते? जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबत असे का होते? या उलट पूजापाठ करणारा त्याच्या घरात तर नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे, आपापसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे. मग असे का उलटे होते? यामागचे कोणते कारण असतात, ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्ष करत असतात, तुम्ही पाहत नाहीत आणि काही अशा चुकाही तुम्ही करता. या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या, अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते. कोणकोणत्या त्या चुका असतात? चला तर मग आपण त्या चुकाविषयी जाणून घेणार आहोत. एका कारण हे खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो. मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते. मग त्यावेळी आपला देव वरचा थोडासा विश्वास कमी होतो आणि भक्ती एवढीशी करतो आणि देवापुढे एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी देवाचा राग येतो. असे करणे चुकीचे आहे. देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. देव करतो ते चांगल्यासाठीच करतो. आपल्या देवावर एवढा विश्वास पाहिजे की देव माझ्यासाठीच करत आहे. हे असं झालं आहे, माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलेच काहीतरी नियोजन केलेले असेल, असा विचार करावा. दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते. दुःख येणार, अडचणी येणार, अनेक समस्या उद्भवणार, तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो. देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं, पण त्यासाठी यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा घेत असतो. देवालाही आपला उद्धार करायचा असतो, म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो. या उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे. म्हणजे मग देव आपली या समस्येतून आपली सुटका नक्कीच करतो. शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. तिसरे कारण म्हणजे तुम्ही सतत बदलून देवाची भक्ती करत असतात. जसे की कधी देवाची भक्ती केली, कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला, कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधी कोणा भक्ताकडे गेला, कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला, तर त्यांनी तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला आणि तसेच वागू लागला. आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखीन समस्या व अडचणी निर्माण करत असतो. तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. तर कधीही कोणा एकाच देवाची अंतःकरणापासून श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पलटून बदलून कोणी देवाची भक्ती करू नये. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विक असावा. चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो. नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा. मग त्यात लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ भात, दही भात हे सात्विक नैवेद्य मानले जातात. तर या गोष्टीचे तुम्हाला विशेष ध्यान ठेवले पाहिजे. चौथे कारण म्हणजे काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या शिवीगाळ करत असतात. काही देवता क्रोधित होत असतात. यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होत असतात. हे जेव्हा
तुमचा देवावरचा विश्वास उडतो. त्यांची सेवा करूनही, भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते, त्यावेळी त्यांच्या वागण्यातून कळत नकळत अशा काही चुका घडत असतात, ज्यांच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवा. काहीही झाले तरी पुन्हा कधीही देवतेचा अपमान किंवा अनादर करू नका. 5वे महत्त्वाचे कारण आहे नवस बोलणे. जसे काही लोक कामाकरिता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात नवस बोलतात व कबुली देतात. जसे की कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी, आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक कारणासाठी, कामासाठी नवस बोलले जातात. मग ते पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस ते देवांच्या जागृत ठिकाणी आणि नवस सगळे विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही. आणि मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी, अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. कारण त्या देवांचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे. कारण देवता जी आहे अशा गोष्टीची सुरुवात तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून अशा गोष्टीचे संकेत देत असतात. तरीही आपण समजत नसतो. त्यानंतर ते आपल्याला बुद्धीशी विचलित करतात, तरीही आपण समजत नाही. तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात, जेणेकरून की त्या देवतांच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये. तसेच आपल्याला पितरांची आणि कुलदेवतेची पूजा अर्चना न करणे, त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा बरेच जण असा प्रणही घेतात की माझं हे काम झाल्यानंतर चहा सोडेल, माझं हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही, आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र या गोष्टी विसरून जातात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करतो आणि आपण तो चहा घेतो. आपण देवाला वचन दिलेले असते, आपण वचनबद्ध राहायला हवं. आपण विचार करतो ही माझी तर इच्छा पूर्ण झाली, मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे. हे चुकीचे आहे. पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो, देवधर्म करतो, अनेक सेवा उपवास करतो, तसेच देवाचे नामस्मरण करतो, तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतन असो, त्याची ईर्ष्या करत असतो, दुसऱ्याचीच वाईट हो असे आपल्याला वाईट असेल, तरीसुद्धा तुम्हाला सेवेची फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे तुम्ही जरी रोज पूजा केली किंवा रोज पूजा केली नाही आणि जर तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल, दुसऱ्यांचे चांगले होवो अशी मनात इच्छा बाळगत असाल, दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल, तरी तुमच्या छोट्या का होईना इच्छा पूर्ण होतील. पूजेने देव तुम्हाला प्राप्त होईल. पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल, तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही. तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्यास जाऊ देऊ नका. त्यामुळे त्याच्या मनात तुमच्याविषयी भावना तयार होतो. त्या सकारात्मक भावना असतात. त्यांचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते. जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल, तर त्यांच्या मनातील सकारात्मक भावना असतात हे आपल्यापर्यंत पोहोचतात. पण हीच भावना जर नकारात्मक असेल, तर मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही भक्ती करा, तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही. पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत नसाल, कितीही देवदेव करत असाल, उपासना करत पण तरीही तुम्ही तुमच्या घरात स्वच्छता ठेवत असाल, तरीसुद्धा देवाची कृपा होणार नाही. लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. लोकांच्या घराबाहेर चपलांचे ढीग असतात.
चप्पल दरिद्राचे प्रतीक आहे. घरातील चप्पल कायम कशाही अवस्थेत पडलेले असतात. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवांची कृपा प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ मिळत नाही. कारण अस्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास नसतो. ज्या घरात स्वच्छता नसते तेथेच लक्ष्मी वास करते. म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्या. तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो. बऱ्याच घरामध्ये अन्न राहते ते कचऱ्यामध्ये टाकले जाते. त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो. अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो. अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले तर एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या, पण ते कचऱ्यामध्ये टाकू नका. ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते. मग तुम्ही कितीही पूजा करा, उपासना करा, तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत तर तुमच्या उपासनेचे फळ तुम्हाला मिळणार नाही. शेवटचे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही कधी कधी पंडिताकडे जाता, त्या भक्ताकडे जाता आणि कोणी काही सल्ला दिला, तुम्हाला कोणतीही सामग्री दिली असेल, तुम्हाला कोणी पण भक्ताचे तुमच्या डोक्यावर हात ठेवला व अशाने काय होते की जेवढे पण गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात या सर्व अभिमंत्रित असतात. पण जाणवतात तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत जेवढे दिवस झाले, एवढा काळ गेला, तरीही त्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही आणि मला कृपा प्राप्त होत नाही. आणि नंतर वैतागून कंटाळून त्या गोष्टींना वास्तूंना सोडून देण्यास सुरुवात करतात. तुमचा विश्वास उडाला जातो. त्यामुळे काय होते की त्या सर्व गोष्टींचा आणि वास्तूंचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो. त्या गोष्टी किंवा वस्तू एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात. त्यांच्याद्वारे दिले गेलेल्या सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये. त्यांनी कोणता धागा अथवा मणी दिला असेल तर तुम्हाला आता विश्वास नाही तर अशा वस्तूंना, सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी पद्धतीने विसर्जित करा. या गोष्टीतील खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. ही माहिती पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा. श्री गुरुदेव.